सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण MCQ सिरीजचा पार्ट 3 घेऊन येणार आहोत. यामध्ये टोटल इलेक्ट्रिशियन आणि वायरमन टोटल 50 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि जे की पूर्ण टेक्निकल असतील. आणि आजचा जो पेपर आहे तो MSCBचा 2018चा पेपर या ठिकाणी आपण रिवाइज करतोय. तर पहिला प्रश्न क्रमांक 1, which type of winding is mainly used in an induction machine and synchronous machine? इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन मध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग प्रामुख्याने वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ओपन टाइप वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 2, what is defined as a distance measured between two coil side which are connected to the same कम्युटेटर सेगमेंट? काही कम्युटेटर सेगमेंटला जोडलेल्या दोन कॉइल बाजूमधील अंतर मोजले जाते म्हणून काय परिभाषित केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रंट पिच. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज अ सिलेंड्रिकल इन अ शेप अँड माउंटेड ऑन अ शाफ्ट? सिलेंड्रिकल आकार आणि शाफ्टवर माउंटेड काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, योक. प्रश्न क्रमांक 4, इन विच इन्स्टंट द प्लेन ऑफ द कॉइल इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? कोणत्या झटक्यात कॉइलचे समतल चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इन्स्टंट 1. प्रश्न क्रमांक 5, which type of error can be minimized with reduction of weight of moving system? मूव्हिंग प्रणालीचे वजन कमी करून कोणत्या त्रुटी कमी केल्या जाऊ शकतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रिक्शनल एरर. प्रश्न क्रमांक 6, which method is also called as concatenation of induction motor? कोणत्या पद्धतीला इंडक्शन मोटरचे एकत्रीकरण असेही म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कॅस्केड कंट्रोल. प्रश्न क्रमांक 7, रिकामी जागा, इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग एनर्जी फ्रॉम वन अल्टरनेटिंग फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी वाया प्रोसेस? रिकामी जागा ही एका प्रक्रियेद्वारे काही पर्यायी स्वरूपातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जनरेशन. प्रश्न क्रमांक 8, गिव अ फिगर इंडिकेट विच टाइप ऑफ 4 पोल ग्रॅमी रिंग वाइंडिंग? दिलेली आकृती कोणत्या प्रकारचे 4 पोल ग्रॅमी रिंग वाइंडिंग दर्शविते? तर आपल्याला या ठिकाणी वाइंडिंग विचारलेली आहेत. 4 पोल ग्रॅमी रिंग वाइंडिंग कुठली या डायग्राम मधून आपल्याला दिसून येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्रॉस सेक्शन. प्रश्न क्रमांक 9, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सोलर कॉन्स्टंट? सोलर कॉन्स्टंटचे मूल्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1.39 किलोवॅट अवर पर मीटर स्क्वेअर डॅश अवर. प्रश्न क्रमांक 10, रिकामी जागा, इज द प्रोसेस ऑफ कॅप्चरिंग वेस्ट हीट फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग? ही उत्पादनातील कचरा उष्णता मिळविण्याची प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, को जनरेशन. प्रश्न क्रमांक 11, गिव्ह अ फिगर इंडिकेट विच टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर? दिलेली आकृती कोणत्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर दर्शविते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोअर टाइप. प्रश्न क्रमांक 12, द क्वाड्रेचर pulsating rotor field react against the pulsating mains field to produce a quadrature. pulsating rotor field स्पंदन करणाऱ्या मुख्य फील्डवर प्रक्रिया देऊन रिकामी जागा निर्माण करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रिझल्टंट फील्ड. प्रश्न क्रमांक 13, व्हॉट कॅन बी यूज्ड फॉर हाय फ्रिक्वेन्सी केबल as it has a low melting point?
हाय फ्रिक्वेन्सी केबलसाठी काय वापरले जाऊ शकते कारण त्यांचा वितरणाचा बिंदू कमी आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पॉलिथिन. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज अ कॅपॅसिटन्स व्हॅल्यू मायक्रोफॅराड फॉर 1:8 हॉर्स पॉवर स्प्लिट फेज मोटर? 1:8 अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर स्प्लिट फेज मोटरसाठी कॅपॅसिटन्स मूल्य मायक्रोफॅराड किती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 80. प्रश्न क्रमांक 15. विच क्लास ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल कन्सिस्ट ऑफ combination of material and are accepted at 120 degree temperature? कोणत्या वर्गाच्या इन्सुलेटिंग सामग्रीमध्ये पदार्थाचे मिश्रण असते आणि ते 120 तापमानात स्वीकारले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्लास ई. प्रश्न क्रमांक 16. fill in the blanks is defined as a difference between the synchronous speed and actual speed of rotor. सिंक्रोनस वेग आणि रोटरचा वास्तविक वेग यांच्यातील फरक म्हणून रिकामी जागाची व्याख्या केली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्लिप. प्रश्न क्रमांक 17. गिव्ह अ इक्वेशन रिप्रेझेंट विच टाइप ऑफ लॉसेस? PM इक्वल्स टू P2 डॅश PC. दिलेले समीकरण कोणत्या प्रकारचे नुकसान त्यावरून दर्शविते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्रॉस मेकॅनिकल पॉवर लॉस. आज जो आपण हा पेपर घेतोय हा 2018 मध्ये सिनियर टेक्निशियन साठी आलेला आहे. तर तोच पेपर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा रिकॉल करून घेतोय. प्रश्न क्रमांक 18. द सिंगल कंडक्टर रिक्वायर्ड 30 milliseconds to move through the uniform magnetic field of 5 × 10⁶ Maxwell. Find the average voltage generated in a conductor. एकल कंडक्टरला 5 × 10⁶ मॅक्सवेलच्या एकसमान चुंबकीय क्षेत्रातून जाण्यासाठी 30 मिलीसेकंद आवश्यक आहेत. तर कंडक्टरमध्ये उत्पन्न होणारा सरासरी व्होल्टेज शोधा. तर आपल्या या प्रश्नामध्ये ॲव्हरेज व्होल्टेज काढायचं आहे जो की कंडक्टरमध्ये जनरेट होणार आहे. आता फॅरेडेज लॉ सगळ्यांना माहिती आहे. V इक्वल्स टू मॅग्नेटिक फ्लक्स डिवायडेड बाय टाइम. हा जो फॅरेडेज लॉचं इक्वेशन आहे या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे. मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे 5 × 10⁶ मॅक्सवेल आणि एक मॅक्सवेल किती होते 10⁻⁻8 वेबर. अशाच पद्धतीने आपल्याला जो टाइम दिलेला आहे 30 मिलीसेकंद तर त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. वी नीड टू कन्वर्ट मॅग्नेटिक फ्लक्स फ्रॉम वेबर म्हणजे जो आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे मॅक्सवेल मध्ये त्याला आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. या जो मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे 5 × 10⁶ मॅक्सवेल तर त्याला आपल्याला वेबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या वेबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कन्वर्ट करत असताना आपल्याला माहिती आहे की 1 मॅक्सवेल इक्वल्स टू 10⁻⁻8 तर -10⁻⁻8 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत. अशा पद्धतीने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येते 0.05 वेबर. आणि मग त्यानंतर फॅरेडेज लॉ माहिती असल्याने तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. V इक्वल्स टू मायनस मॅग्नेटिक फ्लक्स डिवायडेड बाय टाइम. तर मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला गिवन दिलेला आहे जो की आपण या वेबर मध्ये केलेला आहे. वेबर मध्ये ॲज इट इज ठेवायचा आहे. आणि टाइम जो आहे तो आपण सेकंड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर हा जो 0.03 सेकंद ॲज इट इज ठेवायचा आहे. आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर येते 1.67 वोल्ट. तर आपला जो ॲव्हरेज व्होल्टेज जनरेशन इन कंडक्टर जो आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1.67 वोल्ट.
प्रश्न क्रमांक 19, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ एरर अलाउड फॉर सिंगल रेंज voltage or ammeter for electrodynamic instrument. इलेक्ट्रोडायनामिक इन्स्ट्रुमेंटसाठी एकाच श्रेणीसाठी व्होल्टमीटर किंवा ॲमीटर परवानगी असलेल्या त्रुटीचे पर्सेंटेज किती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 0.3%. प्रश्न क्रमांक 20, व्हॉट इज द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ॲट 20 डिग्री फॉर फॉस्फरस ब्रॉन्झ? फॉस्फरस ब्रॉन्झसाठी 20 डिग्री तापमानाचा प्रतिकार गुणांक किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 0.001. प्रश्न क्रमांक 21, विच पार्ट ऑफ डीसी मशीन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फंक्शन? म्हणजेच आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे डीसी मशीनच्या कोणत्या भागात खालील कार्य असतात? तर या ठिकाणी 2 पॉइंट दिलेले आहेत, ते ओळखायचे आहेत. To facilitate the collection of current from armature conductor, to produce unidirectional torque in a case of motor, म्हणजेच आर्मेचर कंडक्टर मधून करंट गोळा करणे सुलभ करणे, मोटरच्या बाबतीत दिशाहीन टॉर्क निर्माण करणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कम्युटेटर. प्रश्न क्रमांक 22, EMF which always oppose the flow of current in a motor ऑपरेशन इज नोन ॲज. मोटर ऑपरेशन मध्ये विद्युत प्रवाहाच्या प्रवाहाला नेहमीच विरोध करणारा EMF म्हणून ओळखला जातो. याचं उत्तर आहे काउंटर. प्रश्न क्रमांक 23, इन अ डीसी मोटर द डीसी सप्लाय इज अ स्विच ऑन विथ स्टार्टिंग हँडल इन द रिकामी जागा पोझिशन. डीसी मोटर मध्ये डीसी पुरवठा रिकामी जागा स्थितीत सुरू असलेल्या हँडलसह चालू केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑफ. प्रश्न क्रमांक 24, द स्पीड रेग्युलेशन ऑफ सिरीज मोटर इज रिकामी जागा दॅन दॅट ऑफ शंट मोटर. शंट मोटरच्या वेगापेक्षा सिरीज मोटरचे गती नियमन रिकामी जागा असते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुअर. प्रश्न क्रमांक 25, द डिमांड मीटर इज द एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट? डिमांड मीटर हे कोणत्या साधनांचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. प्रश्न क्रमांक 26, व्हॉट इज द प्रोसेसर स्पीड ऑफ बेसिक स्टॅम्प मायक्रोकंट्रोलर BS1 IC मॉड्यूल? बेसिक स्टॅम्प मायक्रोकंट्रोलर BS1 IC मॉड्यूलचा प्रोसेसर स्पीड किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मेगाहर्ट्ज. प्रश्न क्रमांक 27, अ हॅज कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम 12 to 99 गेट्स. रिकामी जागामध्ये 12 to 99 गेट्स पर्यंत जटिलता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मीडियम स्केल इंटिग्रेशन. प्रश्न क्रमांक 28, गिव्ह अ सिम्बॉल इंडिकेट विच लॉजिक गेट? दिलेले कोणते लॉजिक गेट दर्शविते? आपल्याला या ठिकाणी इमेज दिलेली आहे, त्या इमेज वरून आपल्याला लॉजिक गेट ओळखायचं आहे. आता प्रश्नामध्ये जेवढे पण आपल्याला लॉजिक गेट, तर हे सगळे आपल्याला एकदा रिकॉल करून घ्यायचे आहेत, कारण परीक्षेमध्ये एक तरी त्याचा प्रश्न तुम्हाला दिसून येईल. तर गेटचे सिम्बॉल सुद्धा आपल्याला लक्षात आले पाहिजे, तर त्याचा सुद्धा आपण सराव पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर 28वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जो सिम्बॉल दिलेला आहे तो सिम्बॉल आहे ऑर गेटचा. तर अशा पद्धतीचा ऑर गेटचा सिम्बॉल असतो. तर 28 प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑर गेट. प्रश्न क्रमांक 29, डिव्हाइस लोकेटेड आउटसाइड द CPU आर नोन ॲज. CPU च्या बाहेरील असलेली उपकरणे म्हणून ओळखली जातात. तर याचं उत्तर आहे पेरिफेरल डिव्हाइसेस. प्रश्न क्रमांक 30, द लोवेस्ट एनर्जी स्टेट इज नोन ॲज. सर्वात कमी ऊर्जा अवस्था म्हणून ओळखली जाते. तर याचं उत्तर आहे नॉर्मल. प्रश्न क्रमांक 31, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? खालील पैकी कोणता विद्युत वाहक खराब आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डायमंड. प्रश्न क्रमांक 32. ॲज पर द कलर कोड ऑफ रेजिस्टर, इफ डिजिट व्हॅल्यू इज 8, देन व्हॉट इज द कलर ऑफ बँड? रेजिस्टरच्या कलर कोडनुसार जर अंकमूल्य 8 असेल तर बँडचा रंग काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्रे. प्रश्न क्रमांक 33. इफ द व्होल्टेज or a current is vary with respect to the time but has same polarity, then it is known as. जर व्होल्टेज किंवा करंट वेळच्या संदर्भात बदलत असेल परंतु समान पोलॅरिटी असेल तर ते असे ओळखले जाते युनिडायरेक्शनल सोर्सेस. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 युनिडायरेक्शनल सोर्सेस. प्रश्न क्रमांक 34. द पोझिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ करंट इज नोन ॲज. करंटच्या प्रवाहाला दिलेला विरोध म्हणून ओळखला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रेजिस्टन्स. प्रश्न क्रमांक 35. व्हॉट इज द युनिट ऑफ रिव्हर्स रिकव्हरी टाइम? रिव्हर्स रिकव्हरी वेळेचे एकक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यूटन सेकंद. प्रश्न क्रमांक 36. अ नेटवर्क इज सेट टू बी फिलिंग द ब्लँक्स when excitation and response terminal could be interchanged. नेटवर्क असेही म्हटले जाते जेव्हा एक्सायटेशन आणि रिस्पॉन्स टर्मिनलची अदलाबदल केली जाऊ शकते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रेसिप्रोसिटी. प्रश्न क्रमांक 37. बाय मेजरिंग कंडक्टिव्हिटी द मोबॅबिलिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग. कंडक्टिव्हिटी मोजून मोबिलिटी वापरून काढता येते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हॉल इफेक्ट. प्रश्न क्रमांक 38. विच टाइप ऑफ रोबोट आर यूज्ड इन एज्युकेशन? शिक्षणात कोणत्या प्रकारचे रोबोट वापरले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हॉबी रोबोट. प्रश्न क्रमांक 39. द बायनरी नंबर सिस्टम इज ऑल्सो नोन ॲज. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेस 2 सिस्टम. प्रश्न क्रमांक 40. द नंबर 2 raised to the power 8 इक्वल्स टू इन अ डेसिमल. संख्या 2 raised to the power 8 दशांश मध्ये रिकामी जागाच्या बरोबरीची असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 256. प्रश्न क्रमांक 41. गिव्ह अ फिगर इंडिकेट विच टाइप ऑफ वाइंडिंग. दिलेली आकृती कोणत्या प्रकारचे वाइंडिंग दर्शविते? या ठिकाणी आपल्याला वाइंडिंगचं चित्र दिलेलं आहे. तर या चित्रावरून आपल्याला ओळखायचं आहे की हे वाइंडिंग कशा पद्धतीची कुठल्या प्रकारची दिलेली आहेत. आणि आपल्या ज्या इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये जेवढ्या पण सर्किट डायग्राम असतील किंवा सिम्बॉल असतील तर ते सिम्बॉल आपल्याला पाठ करणे गरजेचे आहेत. कारण परीक्षेमध्ये जर सिम्बॉल विचारले डायग्रामवरनं आपल्याला जर ऑप्शन दिले तर ते लगेच ओळखता आले पाहिजेत. या ठिकाणी आपल्याला वाइंडिंग दाखवलेली आहेत आणि त्याचा प्रकार विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2 लेअर वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 42. विच टाइप ऑफ वाइंडिंग इज यूज्ड इन स्मॉल इंडक्शन मोटर अँड इट्स स्मॉल वाउंड इंडक्शन मोटर. लहान इंडक्शन मोटर आणि स्मॉल वाउंड इंडक्शन मोटर मध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हाफ अँड होल कॉइल वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 43. फिलिंग द ब्लँक्स हॅज अ लोड व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स इन विच नो लोड अँड फुल लोड व्होल्टेज आर इक्वल. रिकामी जागामध्ये लोड व्होल्टेज वैशिष्ट्य आहेत ज्यामध्ये कोणतेही लोड आणि पूर्ण लोड व्होल्टेज समान आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फ्लॅट कंपाऊंड जनरेटर. प्रश्न क्रमांक 44. द प्रॉपर्टी दॅट इज मेजर्ड बाय मॅक्झिमम रेसिड्युअल मॅग्नेटिक इंडक्शन इज नोन ॲज. त्याच्या मॅक्झिमम रेसिड्युअल मॅग्नेटिक इंडक्शन प्रेरणेने मोजली जाणारी प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रिटेंटिव्हिटी. प्रश्न क्रमांक 45. द आउटपुट ऑफ विंडमिल इज गिवन बाय.
पवन चक्कीचे आउटपुट दिले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 P equals to 2.14 into 10 raised to the power -3. प्रश्न क्रमांक 46 गिव अ फिगर इंडिकेट विच टाइप ऑफ इन्सुलेटर यूज्ड इन ओव्हरहेड ट्रान्समिशन. दिलेली आकृती ओव्हरहेड ट्रान्समिशन मध्ये कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर दर्शविते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पिन इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 47 विच अप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज मॅन्डेटरी फॉर ऑल मेडिकल इक्विपमेंट. सर्व वैद्यकीय उपकरणासाठी ट्रान्सफॉर्मरचा कोणता वापर अनिवार्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इलेक्ट्रिकल आयसोलेशन. प्रश्न क्रमांक 48 फिलिंग द ब्लँक्स इज अन ओपन चॅनल ऑर टनल डिपेंडिंग अपॉन पॉवर हाऊस लोकेशन. हे पॉवर हाऊसच्या स्थानावर अवलंबून एक ओपन चॅनल किंवा बोगदा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 टेल रेस. प्रश्न क्रमांक 49 इन विच प्रोसेस द वॉटर एंटर द सरफेस स्टार ऑफ सॉइल अँड मेक इट ऑलवेज डाउनवर्ड टू द वॉटर टेबल. कोणत्या प्रक्रियेत पाणी जमिनीच्या पृष्ठभागाच्या स्तरात प्रवेश करते आणि पाण्याच्या तळापर्यंत खाली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इन फिल्टरेशन. प्रश्न क्रमांक 50 रिकामी जागा ऑफ ट्रान्समिशन लाईन इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ चेंज इन व्होल्टेज ॲट द रिसिविंग एंड फ्रॉम नो लोड टू फुल लोड कीपिंग द सेंडिंग एंड व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट टू द फुल लोड व्होल्टेज. ट्रान्समिशन लाईनचे हे रिसिविंग एंड व्होल्टेजमधील बदलांचे गुणोत्तर म्हणून परिभाषित केले जाते. लोड नसलेले ते पूर्ण लोडपर्यंत पाठविणारा एंड व्होल्टेज आणि वारंवारता पूर्ण लोड व्होल्टेजपर्यंत स्थिर ठेवते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रेग्युलेशन. आज आपण पार्ट 3 मध्ये 50 प्रश्न संपूर्ण टेक्निकल घेतलेले आहेत. आजचा जो टॉपिक होता, आजचा जो पेपर होता तो प्रिव्हियस इयर 2018 MSCB चा आपण या ठिकाणी पेपर घेतलेला आहे. आणि अशाच पद्धतीचे लेक्चर सुद्धा आपण येणारा जो पार्ट आहे पार्ट 4 त्यामध्ये सुद्धा आपण 50 प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. जे कुठले विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी फॉलो करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.